ओम साईराम. तर आत्ताच आपण मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन चाललेलो आहे श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर दर्शन करण्यासाठी. तर चला जाऊया श्री रुद्रेश्वर महादेव प्राचीन मंदिर दर्शन करण्यासाठी. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरी येथील श्री क्षेत्र रुद्रेश्वर हे नाथपंथांचे आद्य शक्तिपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. ओम साईराम. आताच आम्ही मायंबा मच्छिंद्रनाथ दर्शन करून रुद्रेश्वर महादेव मंदिर बघण्यासाठी आलेलो आहे. चला जाऊया रुद्रेश्वर महादेव मंदिराला दर्शनाला. तर आता आपण गाडी पार्किंग करून चाललेलो आहे रुद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. तर आता आपण पोहोचलोय मंदिराकडे. तर आता आपण हातपाय वगैरे धुवून जाणार आहोत रुद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया मंदिरामध्ये. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरास येथील श्री क्षेत्र रुद्रेश्वर हे नाथपंथांचे आद्य शक्तिपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. रुद्रेश्वर हे महादेवाचे खूप जुने मंदिर असल्याचे म्हटले जाते. डोंगर सानिध्यात निसर्गरम्य परिसरात रुद्रेश्वराचे हे पवित्र स्थान आहे. रुद्रेश्वराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी मच्छिंद्रनाथांच्या समाधीसाठी गुरु आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथपंथांचा मेळावा जमावला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथास अनुग्रह दिला. त्यामुळे त्रिभुवनातील सर्व देवता, ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे. गोरक्षनाथांनी स्वर्णसिद्ध मंत्रांचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. गुरु मच्छिंद्रनाथांनी स्वर्ण डोंगर कुबेरला अर्पण करत रुद्रेश्वर येथे 33 कोटी देव, साधू, संत, महंत, ऋषीमुनी आदी सर्व देवदेविकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव पार्वतीने ब्राह्मण वेशात प्रकट होऊन पंक्ती वाढल्या. देवराईपर्यंत देवांच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्थानाला देवराई हे नाव पडले. देवांच्या पंक्तीत महादेव वृद्ध म्हाताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवांनी विनंती केली, हे महादेवा, आता हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले. तुम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विनंती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहिले म्हणून त्यांना म्हातारा देव रुद्रेश्वर म्हणू लागले. रुद्रेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ 12 ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते. मंदिराचा इतिहास. गुरु मच्छिंद्रनाथांनी स्वर्ण डोंगर कुबेरला अर्पण करत रुद्रेश्वर येथे 33 कोटी देव, साधू, संत, महंत, ऋषीमुनी आदी सर्व देवदेविकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव पार्वतीने ब्राह्मण वेशात प्रकट होऊन पंक्ती वाढल्या. देवराईपर्यंत देवांच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्थानाला देवराई हे नाव पडले. देवांच्या पंक्तीत महादेव वृद्ध म्हाताऱ्याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवांनी विनंती केली, हे महादेवा, हे रूप घेतले, आम्हाला याच रूपात दर्शन दिले. तुम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी सर्व देवांनी विनंती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहिले म्हणून त्यांना म्हातारा देव रुद्रेश्वर म्हणून लागले. रुद्रेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ 12 ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते. महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धिगत वाढते असे म्हटले जाते.
राजा रामदेव राय यांनी 11व्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे. 7 बेती हिमशिखरे या हिमालयातील प्रवास वर्णनावर आधारित ग्रंथामध्ये या स्थानाचे महत्त्व दिलेले आहे. उत्सव नाथ संप्रदायात तप, तीर्थानट आणि महाप्रसाद सेवा सर्वश्रेष्ठ समजली जाते. नाथांनी योगी संत महंतांची तपोभूमी म्हणून हे स्थान ओळखले जाते. श्रावण महिन्यात रोज रात्री 8 वाजता बेल आरती होते. श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील विविध भागात लाखो भाविक येतात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठा उत्सव असतो. तिसऱ्या सोमवारी व महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. मकर संक्रांती निमित्त श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे संक्रांतीच्या दिवशी यात्रा भरते. या दिवशी मंदिरात पुरुष जात नाही. येथे पार्वती मातेला मान आहे. त्यामुळे संक्रांती निमित्त येथे अखंड सौभाग्य, समृद्धी, संतती, भाग्य, सौख्य, आरोग्य प्राप्तीसाठी महिला भक्तिभावाने येतात. पार्वती मातेच्या जिल्ह्यातील फक्त रुद्रेश्वर स्थानातच यात्रा भरते. असे हे रुद्रेश्वराचे स्थान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र रुद्रेश्वर हे नाथपंथांचे आद्यशक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. रुद्रेश्वर महादेव मंदिरा शेजारीच खूप सुंदर असे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. आम्ही तेथे पण दर्शन केले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम, हर हर महादेव, जय रुद्रेश्वर महाराज की जय.